आता तळपायाला हात निघते एमकी त्याची बोटं लागू लागली. आता याला वाटलं की अजून जरासे आपण पायाचे तळवे वर करू, वर तळवे करून त्याच्या पायाच्या मनगटाला धरू. आता उंटाला एक सवय होती की वरचं वजन कमी झालं की त्यांना समजून जायचं मालक उतरला, उंट निघून जात होतं. यानं काय केलं, पायाचे तळवे असे वर केले नेमकं त्याचे पायाचं मनगट हातात आलं. मग जसं मनगट हातात आलं खालचं उंटावरचं वजन कमी झालं. उंटाला वाटलं आता इशारा दिला मालक उतरला, उंट गेलं पुढं निघून. आता उंट पुढं निघून गेल्या पंचायत झाली ना. आता नारळाला लटकलं ये आणि याला लटकलं ये. वरचं म्हणतं देऊ का 20,000, अरे मी 50 देतो पण नारळ सोडू नको. म्हणजे सांगायचा संदर्भ, माणसाचं वर्म चुकलं की माणूस ना घर का ना घाट राहतो. म्हणून ज्या कुळात आपल्या प्रारब्धानं आपल्याला जन्म दिलाय, ज्या धर्मामध्ये आपल्याला आपल्या कर्मानं आपल्याला टाकलंय, त्या धर्माचं प्रामाणिकपणाने आचरण निष्ठापूर्वक विश्वासपूर्वक करणं, त्याच मार्गानं जर साधक हळूहळू जर गेला तर परमपदाला प्राप्त होतो. आणि जर स्वतःचं आचरण सोडून जर हा जीव अन्य मार्गानं जर उपासना करीत राहिला तर तो ना घरका ना घाटका राहतो. प्रारंभिक काही क्षणाचा काही काळापुरता आपल्याला आनंद मिळतो किंवा काही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्याचा भास होतो, परंतु जे आपल्याला सगळं मिळते ते आपल्या धर्मा आपल्या कुळाप्रमाणे प्राप्त होते, आपल्या सद्गुरू कृपेनं प्राप्त होते. जेही आपल्याला मिळते बाहेरून कितीही कोणी देतो म्हणलं तरी आपल्याला मिळत नाही. कोणी जरी म्हणलं आपलं प्रारब्ध बदलून टाकतो तरी तेवढं सामर्थ्य कोणामध्ये नाही आहे. आणि कोणी जरी म्हणलं आपल्याला की माझी आपल्या करा इथं असं केल्यानंतर तुमचं दुःख दूर होईल, असं एवढं शक्ती अस्तित्वात कुठेही नाही. ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या धर्मात आपण जन्माला आलो, त्याचं आचरण नित्य नेमाने आणि निष्ठा विश्वासपूर्वक करणं हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं मोक्षप्राप्तीच्या मार्गाचा सफल आहे. आणि ज्या सद्गुरूंनी ज्या संतांनी हा तुम्हाला मार्ग दिलाय त्याच्याच आशीर्वादानं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सद्गुरूशिवाय आपल्या संताशिवाय या जगात दुसरा कोणाचाही आशीर्वाद आपल्याला लागत नाही. सज्जन ते आले